मेल 25, माझं एका मुलीवर खूप जास्त प्रेम आहे. लाईक स्वतःपेक्षा जास्त तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ओके. पण तिच्या वागण्यावरून असं वाटतंय की ती तुझ्यासोबत लग्न करणार नाही. मग एक काम कर, प्रेम कसलं ज्यात लग्न करणार नाहीये तुम्ही, तर मग तुमचं प्रेम काय आहे? लाईक तुला असं, लाईक तू तिला जर घेऊन शुअर नसशील लग्नासाठी वगैरे, किंवा मग ती कन्फ्युज्ड असणार, ती तुला जर ती शुअरिटी देत नसेल, तर मग अर्थ नाहीये अशा रिलेशनशिपला आणि अशा प्रेमाला. सो आय थिंक कोणाचा एकाचा तरी घात होण्यापेक्षा, मीन्स जो सर्वात जास्त प्रेमात आहे, जसं आता तुला खूप जास्त तिच्याकडून अपेक्षा आहेत की हे लग्न करेल, घरी बोलेल वगैरे, तर तुझा घात होईल, तुझा ह्याच्यामध्ये नुकसान आहे, तुला खूप जास्त हर्ट होईल, त्रास होईल. सो इट्स बेटर की तिला डायरेक्ट डायरेक्ट विचारून घे, बोलून घे की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे. तू रिलेशनशिप मध्ये राहू शकतेस, खूप जास्त प्रेम करू शकतेस, सगळ्या गोष्टी करू शकतेस. मग तुला लग्नासाठी काय प्रॉब्लेम आहे? आणि जर असेल काही प्रॉब्लेम, फॅमिली असेल किंवा मग काही पण एनी अदर काही इश्यू असेल, तर मग सरळ सांग. बिकॉज पुढे जाऊन जर ते सगळं मी परत ऐकणारच असणार, तर आतापासून समोरचा विचार म्हणजे आतापासून मी प्रिपेअर्ड राहतो. लाइक त्या सगळ्या गोष्टी नाही होणार ना, हो की नाही? आताच जर आपण एका सहमतीने जर आपण डिसिजन घेतलं, की नाही होणार आहे, तर मग ठीक आहे, आपण नको जाऊया पुढे. तू नाही होऊ शकणार आहेस, लाइक तू नाही करू शकणार आहेस हे पॉसिबल, तर ठीक आहे, आपण नाही जाऊ पुढे. म्हणजेच काय, तर तुम्हाला वेळेआधी स्वतःला सावरता येईल, स्वतःला यातून बाहेर काढता येईल. पण जर असं बोलत असेल, की "जाऊ दे ना, बघू ना नंतर काय होईल ते पुढे. ठीक आहे ना, सोड ना. आता आता काय लग्न नाही करायचं ना आपल्याला असं, पण तुला हे वेड आहे, ते वेड आहे, मलाही वेड आहे, हे आहे, ते आहे. नंतरच बघू ना." आता हे बघू ना जे गोष्ट असते ना, ती टाळाटाळ असते. म्हणजे ही गोष्ट टाळायची आणि पुढे जायचं, मग पुढचं पुढे बघू असं. मग ही लोकं काय करतात, वेड्यावर तुम्हाला नंतर नकार देतील. सो इट्स बेटर की त्यांना डायरेक्ट बोला. कोणी पण असो, तुमचा पार्टनर मुलगा असो, मुलगी असो, लग्नासाठी जर प्रिपेअर्ड असणार, तरच पुढे रिलेशनशिप कंटिन्यू करा. बिकॉज जर एकाने अपेक्षा ठेवली असेल, दुसऱ्याने जर अपेक्षा नसेल ठेवली किंवा ठेवू नसेल, पण जर तो शुअर नसेल, तर त्याचं असं असेल का तिचं असं असेल, की मी झालं तर झालं, नाही तर काही नाही. दुसरीकडे बघू, दुसरीकडे करू. आता इतक्या लोकांचं चालूच आहे ना, इतके लोकं काय लग्नच करणार आहेत का? इतके लोकच काय मूव्ह ऑन होतच आहेत ना. असं जर काही असणार ना, सिरियसली खूप मोठा घात होणार आहे मग. सो इट्स बेटर रिलेशनशिपमध्ये क्लॅरिटी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवं, तुमचा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत किंवा तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत लग्न करणार आहे की नाही करणार आहे. नंतर फसवागिरी, नंतर फालतूपणा, हे नाही ऐकत आहे, ते नाही ऐकत आहे, हाच प्रॉब्लेम आहे, तोच प्रॉब्लेम आहे. मी तुला बोलली होती, मी तुला शब्द नव्हते दिले, मी तुला प्रॉमिस नव्हते केलं, मी तुला वचन नाही दिलं, मी असं, मी तसं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फालतू टाईम वेस्ट करण्यापेक्षा, ह्या सगळ्या गोष्टींसमोर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरी सांगून त्यांच्यापुढे तोंडावर पडण्यापेक्षा सरळ सरळ आत्ताच काय तो डिसिजन घ्या, निर्णय घ्या, बाजूला व्हा. ओके. अँड समोरचा किती प्रिपेअर, समोरच्याला बिलकुल आपल्याला फोर्स करायचा नाहीये लग्न करच म्हणून. बट ऍटलीस्ट एक प्रश्न क्लिअर विचारून घ्यायचा की तू लग्न करणार आहेस का? इफ नो देन का? इफ यस देन फॅमिलीला कन्व्हिन्स करशील का? फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? फॅमिलीमध्ये आता कोणाला सांगून आहे का? नसेल तर मग सांग. कोणीतरी असेल तुझा बॉन्ड असेल कोणत्या पर्सन सोबत फॅमिलीमध्ये, तर सांग, शेअर कर, विचार की तो व्यक्ती काय बोलतो, काय बघतो. लाइक दिस. ह्या सगळ्या गोष्टीनंतर जर तो व्यक्ती वेल प्रिपेअर्ड असेल फॉर मॅरेज, तर तुम्ही रिलेशनशिप कंटिन्यू करा. आणि मी पुन्हा एक गोष्ट हे सांगतो, असा कोणीही नसतो ज्याला माहिती नसतं की त्यांची फॅमिली रेडी होणार आहे की नाही होणार आहे, त्यांचा फ्युचर काय असणार आहे, अबाउट लाईक लग्नाच्या बद्दल. ओके. ते लोक किती प्रिपेअर्ड असणार आहेत, ते लोक मनाने किती तयारीत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया सर्वांना असते, सर्वांनाच माहिती आहे. ओके. याच्यामध्ये रिझन देण्यासारखं आणि टाळाटाळ करण्यासारखं काहीच एक कारण नाहीये. ठीक आहे. सो आय थिंक मला असं वाटतं, जर कोणी क्लिअरिफिकेशन नसेल देत लग्नासाठी, एक स्ट्रेट फॉरवर्ड जर आपलं ओपिनियन नसेल मांडत की मी करणारच किंवा मी नाहीच करणार, तर तो त्याला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे समोरच्या पर्सनला, त्या पर्सन कडून. सो तुम्ही तुमच्या लग्नासाठी क्लॅरिटी करून घ्या आधीच. ठीक आहे. दॅट्स इट.